हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर चला आता आपला केला आहे मी ब्लॉग स्टार्ट. आणि आज सकाळची वेळ आहे आणि सकाळी माझा स्वयंपाक वगैरे पूर्ण झालेला होता. तर मी या स्वयंपाकामध्ये मस्तपैकी शेंगाची भाजी, भात, पोळी, वरण सगळं झालेलं. आणि त्याचबरोबर मी माझ्या मामीने मला लोणचं दिलं, ते लोणचं तिथे ठेवलेलं आहे. आणि आता आमच्याकडे थंडी लागली, जसं जसं हिवाळा सुरू होतं तसं प्रत्येकाकडे मला वाटतं की मेला लागत असेल, तर आमच्याकडे सुद्धा लागलेला आहे. आणि प्रत्येक म्हणजे वर्षाला जेव्हा थंडी सुरू होते तर तेव्हा ते थंडीमध्येच मेला असतो. माहीत नाही त्याचं काय कारण आहे, तर पण थंडीमध्येच मेला येतो. पूर्ण स्वेटर बिटर लावून आपल्याला त्या मेल्यामध्ये झुल्यावर बसायला जावं लागतं. तर चला मी आता तुम्हाला नेत आहे मेला दाखवायला. आमच्याकडे इकडे चांदा क्लब ग्राउंड आहे, खूप मोठं ग्राउंड आहे आणि तिथे दरवर्षी मेला लागतो. छोट्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे मेला लागतो. आणि थंडी असल्यामुळे आम्ही स्वेटर बिटर लावून आहे. आणि बघा पार्किंगसाठी सुद्धा सुविधा म्हणजे मेन रोडवर आहे आणि त्याच्यामुळे पार्किंग वगैरे पूर्ण आतमध्ये करावी लागतात. पार्किंगचे एक्स्ट्रा पैसे घेतात. 4 व्हीलरचे 100 आणि 2 व्हीलरचे 50 अशा प्रकारे. आणि इथे बघा भरपूर गर्दी होती. म्हणजे आम्ही ज्या दिवशी गेलो संडेला त्या दिवशी गर्दीच होती आणि एरवी मात्र गर्दी कमी असते. आणि इथे मस्त यावर्षी स्पेशल लागलं ते म्हणजे जलपरीचं शो. जलपरीचं जर पाहायचं असेल तर स्पेशल 100 रुपये एक्स्ट्रा तिकीट होती. फक्त तिला 2 मिनटं तुम्ही फक्त बघा, फोटोज काढा आणि निघा. आणि नाहीतर अशी तिकीट होती 50 रुपये एकाची आतमध्ये जायची. आणि बाकी मग तुम्ही झुले वगैरे झुलाल त्याची वेगळी. तर आता बाहेरच यावेळेस इतकं सुंदर त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं की बाहेरच असं खूप सुंदर वाटत होतं. बघा हे वगैरे एंट्री जिथून होते ते वगैरे खूप सुंदर केलं होतं. आता इथे यांनी तिकीट्स वगैरे घेत आहे, त्यामुळे मग आता आम्ही इकडे थांबलो नाही. कारण तिकीट घेतल्याशिवाय आणि आपण तिकीट त्यांना दिल्याशिवाय तर गेटवाले आपल्याला गेटच्या अंदर मेला बघायला जाऊ देत नाही. हा बाहेरचाच एरिया आहे आणि इथे तिकीट थोडासा वेळ होता, त्याच्यामुळे म्हटलं चला आता आपण इथे हा ठेवलेला आहे भालू. तर या भालूजवळ फोटोज वगैरे काढून घेऊ. मस्त फोटोज निघत होते छान छान. तर सगळ्यांनी इथे फोटोज वगैरे काढून घेतले. आणि त्यानंतर मग आता आम्ही आमचे झाले फोटोज. मग आयू पियूचे म्हणजे त्यांचे पियूचे काढले, मग पियूचे झाले, मग त्याच्या पप्पांचे वगैरे आईचे वगैरे काढलेले. तर हा भालू एवढा उंच होता की आमचे आले की त्यांची येत नव्हते आणि त्यांचे आले की आमची येत नव्हते अशा प्रकारे. आणि मग त्यानंतर मी तुम्हाला गोल फिरून दाखवते. इथे मस्त फुगे वगैरे विकणेवाले वगैरे सगळे म्हणजे जे जे विकणेवाले असे एक्स्ट्राचे असतात ते बाहेरच असतात. त्यानंतर आतमध्ये सुद्धा तुम्हाला सगळं मिळून जातं. खाण्याची वस्तू असो, फुगे असो किंवा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बलून्स असो. आणि झुले तर आतमध्ये झुलायचे असतात. पण जर तुम्ही आतमध्ये जर काही खाल तर थोडंसं महाग असतं. म्हणजे जे बाहेर तुम्हाला 10-20 रुपयाला मिळून जातं तेच तुम्हाला आतमध्ये त्याला 100-200 रुपये पे करावे लागतात. भरपूर महाग असतं. एक साधा पापड जो 10 रुपयाला 20 रुपयाला मोठ्या मुश्किलने मिळतो तो बाहेर तुम्हाला आतमध्ये 70-80 रुपयाला आता पापड झालेला आहे. छोटा असेल तर 50, मोठा असेल तर 80 अशा प्रकारे. आणि बघा म्हणजे तो नुकता लागत होता त्या दरम्यान आम्ही गेलेलो होतो. तर त्याच्यामुळे इथे म्हणजे काहीशी दुकान लागलेली होती आणि काहीशा दुकानाची सुरुवात म्हणजे ते करत होते आपले असे पूर्ण जे त्यांना सजवायचं वगैरे ते वगैरे करत होते. आणि इथे लेडीजचं सामान मिळतं. जास्त करून मेल्यामध्ये गेले की कानातले, नाकातले, त्याचबरोबर हेअरपिन, बोज, त्याचबरोबर ड्रेसेस, मुलींचे गॉगल्स. मुलांचे फक्त एक गॉगल्स दिसतं जिथे की मुलं दिसतात. मुलं असो माणसं असो जास्त करून ते गॉगल्स वगैरे घेताना तिथे दिसते. नाही तर सगळीकडे लेडीजची गर्दी असते. जेंट्स फक्त गॉगल्स जवळच दिसतात. आणि खाण्याचे वगैरे चटपटीत आयटम होते मस्त. आणि लोणचे आणखी वेगवेगळ्या प्रकारचे मेल्यामध्येच तुम्हाला मिळतील. एरवी बाहेर तिकडे बिकडेच मिळणार नाही, पण मात्र मेल्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची लोणची खायला मिळतील. आणि ह्या बांगड्या अतिशय सुंदर होत्या आणि मेन म्हणजे रिजनेबल प्राईजमध्ये होत्या. तर अगदी 50-50 रुपयाला सगळ्या बांगड्या होत्या इथे आणि खूप सुंदर बांगड्या होत्या. म्हणजे बांगड्या मी सुद्धा 2-3 जोडं घेऊनच घेतले, इतक्या सुंदर. आणि 50ला म्हटलं तर खूप स्वस्तात होत्या आणि खूप छान होत्या. आणि त्याचबरोबर मग इथे आता वेगवेगळ्या प्रकारे 10-10वाला सेल लागलेला होता जिथे की पिन, हेअर बेल्ट असं म्हणजे भरपूरशा वस्तू होत्या ज्या की आपल्याला लेडीजला भरपूर उपयोगात येतातच. आणि त्याचबरोबर मग आता मी होती, जया होती, पियू आणि आम्ही सगळेजण होतो. तर अशा प्रकारे मग इथे काही स्वेटशर्ट्स वगैरे होते. आणि त्याचबरोबर मग आम्ही आता समोर आलेलो. तर हे बघा इथे आहे एक हा मसाला होता आणि इथे हा रेडी टू ईटवाला काहीतरी असा होता तो. म्हणजे आपण प्रत्येक जे व्हेजिटेबल्स आहे कोणतेही कापा, आलू असो, फुलगोबी असो, पत्तागोबी असो, काही घ्यायचं त्या मसाल्यामध्ये असं घोडायचं थोडंसं आणि मग ते तेलामध्ये टाकायचं आणि ते एकदम असं क्रिस्पी लागत होते, खूप टेस्टी लागत होते. तर आम्ही ते ट्रायसुद्धा केलेले आणि मग समोर गेलो आणि समोर जाऊन मग आणखी दुकानं वगैरे बघितले. ते ज्याला एवढं आवडले की तिने मग आणखी इथं टॅटूजचं सुद्धा यावेळेस एक स्पेशल दुकान टाकलेलं होतं. तर विचारलं आम्ही, पण
मग काही आम्ही काढले नाहीत, काही नाही. आणि मग ज्याला एवढे ते आवडले होते ते आणखी त्याच स्टॉलवर, पण तसाच स्टॉल तो दुसऱ्या साईडने लागला होता, तिथेसुद्धा गेली. तिथेसुद्धा काही ना काही म्हणजे सुरू होतं त्यांचं तळणं वगैरे, तर त्याचे तो सुद्धा ते ट्राय करत होती. आणि त्याचबरोबर म्हणजे गर्दी झुल्याकडे थोडीशी होती. आणि जशी जशी थंडी पडतात तसं इथे गर्दी थोडी कमीच होत जाते, कारण खूप थंडी होती. आणि थंडी पडतच आहे, सध्या तरी भरपूर थंडी पडत आहे. आमच्याकडे यावर्षी खूप पाऊस पडला, त्याच्यामुळे असं होईल की जास्त थंडी पडते असं सुरू आहे, मला माहीत नाही, आता पडल्यावर माहीत होईल. पण खरंच खूप थंडी पडतच आहे. आणि ते वेगवेगळे मंगळसूत्र होते जे की 50-50 रुपयाला, 100-100 रुपयाला होते पाहून, पण खरंच खूप सुंदर. आणि हा इकडे होता दुकानाचा स्टॉल. त्यानंतर आणखी आपण समोर आलो की इथे आता मग सुरू झालेलं आहे आपल्याला. इथे आहे तो जो स्पेशल आहे तो जलपरीचा आहे, जे की मी तुम्हाला सांगितलं. तर जलपरीला फक्त पाहायचं, ती पाण्यामध्ये कॉस्ट्यूम लावून एक मुलगी असते, तिला फक्त पाहायचं आणि तिच्याबरोबर फोटो काढायचा आणि 100 रुपये पे करून यायचं. त्याच्यामुळे आम्ही काही कोणी गेलेलो नाही. काय म्हटलं त्या बाईलाच जाऊन फक्त पाहून यायचं म्हणून आम्ही काही गेलेलो नाही. आणि मग इकडे आणखी झुले वगैरे खूप होते. आणि इकडे सुद्धा काहीशी दुकानं होती, खायचे आयटम तर भरपूर होते. तर आता इकडे झुल्यांची सुरुवात झाली आहे. छोट्या मुलांची वेगळे छोटे झुले वगैरे होते आणि मोठ्यांचे भरपूर झुले होते. पण झुल्याकडे म्हणजे एक तर मला आम्ही जेवण करून गेलो, त्याच्यामुळे झुल्यावर झुलायची इच्छा, तर तसंही मला झुलायला खूप भीती वाटते. झुले झुलतं फक्त आयू आणि पियू, दोघंच जण झुलेवर झुलतात. तर आणि जया होती एक, तर ते तिघेजण झुल्यावर झुलत होती. मी आणि आम्ही दोघंही काही झुले झुलत नाही. आणि जेवण केल्यावर तर बिलकुल नाही, कारण की गेलं पूर्ण उलटीमध्ये निघून जातं, त्याच्यामुळे त्याच्या आम्ही भानगडीत पडत नाही. आणि तशी मला खूप भीती वाटते झुल्यांची, त्याच्यामुळे मी तर स्पेशली कोणतेच झुले झुलत नाही, जेवण असो की नसो, पण मी झुले झुलत नाही. आणि आता पोरांची इच्छा झालेली होती, तर प्रत्येक झुल्यात बसवणं तर पॉसिबल नव्हतं. आणि प्रत्येक झुल्यात बसून ते मग डिस्कोमध्ये बसवलं की ते डोकं दुखायला लागतं मुलांचं. आकाश पाण्यात बसवलं की ते हे होतं, म्हणून म्हटलं की त्यांना. आणि फी म्हणजे पैसेसुद्धा, त्याचा प्राईससुद्धा खूप होते, एकेका झुल्याची 100-100 रुपये. आणि बिलकुल अगदी 5 मिनटंही नाही ते फिरवत, आणि अगदी पटकन होऊन जातं त्यांचं. आणि इथे एक स्टॉल लागला होता, तो म्हणजे लहानपणीची आठवण येऊन गेली, ती म्हणजे बोरांची. इथे मस्त बोरं होते आणि उकडलेली बोरं होती, जी की गोड आंबट अशा चवीची होती. तर आता जया ती बोरं घेत आहे 20 रुपयाला काहीतरी, बघा एवढी बोरं ती मिळत होती. ते बघा हे एवढेच बोरं, त्याच्यामध्ये मोठ्या मुश्किलने 10-15 बोरं असतील. आणि त्यातल्या त्यात काहीशी तर किडेली होती, कारण की उकडल्यावर ते काहीसं कडत नाही. तर तरी पण आम्ही मोठ्या आवडीने ते खात होतं. आणि जया बघा मस्त आवडीने खात आहे, आणि मस्त आहे म्हणून ते सांगतसुद्धा आहे. पण किती किडेली पोटात गेली असेल बोरं तर ते माहीत नाही आम्हालाही. मी सुद्धा खाल्लेली, कारण की गोड आंबट राहतात ती बोरं. आणि त्यानंतर मग आणखी समोर आलं, तिथे पॉपकॉर्न भरपूरसे होते. एका साईडनी खाण्याचे होते आणि एका साईडने झुले. बघा हे आकाश पाळणं वगैरे यावेळेस नवीनच आलेलं आहे. काहीशी 2-3 झुले असतात, जे की दरवर्षी नवीन एक झुला येतो, नवीन काहीतरी. म्हणजे प्रत्येकजण त्याच पाळण्यात बसून त्रासल्या जातात, त्याच्यामुळे ते दरवर्षी येताना काहीतरी नवीन झुला आणतात. तर अशा प्रकारे यावेळेससुद्धा होता नवीन झुला. आणि इथे तिकीट काढायची असते आपल्याला, जर झुला झुलायचं असेल तर. हा आहे कोलंबस. तर इथे सुद्धा खूप भीती वाटते, दिसताना असं दिसत नाही, पण मात्र खरंच खूप भीती वाटते. आणि सर्वात जास्त भीती तर आकाश पाळण्यात वाटते. तर कुणाला वाटते तर नक्की कमेंट करा, मला तर खूप वाटते. आणि त्यानंतर मग आता आणखी आम्ही थोडंसं समोर बघत होतो आणखी काय झुले वगैरे आहे. आणखी काय इथे एक शेगाव कचोरी लागली होती, जी की खरंच खूप टेस्टी होती. आणि त्यानंतर मग आता आम्ही इथे आणखी एक खूप सुंदर यावेळेस मला वाटलं, ते म्हणजे आम्ही बघितलं मोदका कुवा. कारण माझ्या मिस्टरांना जास्त मोदका कुवाच आवडतो, ते झुल्याच्या भानगडीत पडत नाही. मुलांना झुलायला लावतात, ते झुला म्हणतात तुम्ही, पण मात्र आपण स्वतः वगैरे झुलत नाही. पण त्यांना मोदका कुवा फार आवडतं. आणि बघा मग आम्हाला त्यांनी मोदका कुवा बघायला नेलं. ते काय झालं, आम्हाला त्यांनी सोडून दिलं, तुम्ही काही खात बसा आणि काही करत बसा. आईला घेऊन ते चालले गेले मोदका कुवा बघायला, आणि ते तिथे जाऊन बघतही होते. आणि नंतर मग आम्ही स्पेशल तिकीट काढून आम्ही सुद्धा 3 जणं गेलेलो. तर हे बघा मोदका कुवा. इथे गाडी आणि स्कूटीची होती. तर खूप भीती वाटते, पण मात्र पाहायला छान वाटते. पण ते कशी आपल्या जीवावर उधारून खेळतात, तो खेळ काय माहिती नाही. पण खरंच पाहायला भीती वाटते आणि त्यांना करायला माहीत नाही भीती वाटते की नाही. आणि त्याच्यासमोर एक जोकर होता, म्हणजे जिथे आम्ही मोदका कुवा बघितला त्याच्यासमोर जो जोकर होता तो
एंटरटेन करत होता लोकांचं बाहेरच्या, जे की बाहेर होते आणि तिकीटसाठी स्पेशली बोलत होता की मोदका कुवा पाहायची तिकीट त्यांच्याचकडे होती, त्याच्याचकडून घ्यायची होती आणि त्याच्यामुळे तो एंटरटेन करत होता. तर ते हे व्हिडिओ मी नाही का काहीशी शॉर्ट्समध्ये वगैरे टाकले आहे, तुम्ही नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. म्हणजे आपण मोदका कुवा बाहेर पाहून जेव्हा बाहेर येतो तेव्हा कसं तरी वाटतं की हे कसे करतील, काय करतील, पण जेव्हा बाहेर येतो आणि तो जोकर जे हसवतो तर खरंच खूप म्हणजे छान वाटतं ते, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे तो करतो. आणि हे बघा आणखी एकदा मला मोदका कुव्याचं तुम्हाला हे क्लिप दाखवायची होती, मी दाखवते. तर बघा अशा कारवर सुद्धा ते असे स्टंट केल्यासारखे करतात आणि काही नाही, हा एक त्यांच्यासाठी जस्ट खेळ असेल, पण आपल्याला खरंच भीती वाटते. आणि अशा प्रकारे आमच्याकडे मेला लागतं. तर तुमच्या कोणाकोणाकडे कसा मेला लागतो तर नक्की सांगा. आणि कोण कोण मेला पाहायला आपल्या आई आणि वडिलांसोबत वगैरे जातो. तर लहानपणीच्या आठवणी आपण वडिलांबरोबर जायचो. तर चला बाय फ्रेंड्स, भेटू अशा